अक्षय अर्थात ज्याचा कधीही क्षय होत नाही. आणि तृतीया म्हणजे तिसरा दिवस. आपली वैदिक संस्कृती म्हणजेच आपला सनातन धर्म हा फार श्रेष्ठ आहे. कारण प्रत्येक सणाच्या पाठीमागं विज्ञानाचं सुद्धा रहस्य असतं. सूर्य चंद्र याच्या गतीनुसार तिथी आणि महिने आणि त्यामध्ये येणारे महत्त्वाचे दिवस हे आपल्या धर्माने निर्धारित केले आहेत. आणि यामधील 3.5 मुहूर्त वर्षामध्ये येतात. आणि या 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी जे आपण कर्म करणारे त्याचं फळ अक्षय असतं बघा, कधीच संपत नाही. की प्रत्यक्षात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीहरी म्हणजेच भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो भगवंताला शरण जातो तो धर्मात्मा बनतो. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे कुंती पुत्र, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. याच प्रकारे अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणतंही कर्म जर आपण केलं त्या कर्मापासून मिळणारं फळ हे नष्ट होत नाही. अहो, या भौतिक संसाराचा नियम आहे ते आपण चांगलं जर कर्म केलं तर काय होतं, पुण्यफळ आपल्याला चांगलंच मिळतं. आणि वाईट जर कर्म केलं तर आपल्याला वाईट फळ मिळतं आणि ते भोगावंच लागतं. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख जे येतं ते पूर्वजन्मीच्या कर्मानुसार येतं. त्याचाच हा सगळा परिणाम आहे आज. आणि या भौतिक संसारामध्ये जे आपण कर्म करतो त्या कर्माचं मिळणारं फळ हे कायमचं नसतं बघा, संपून जातं काही दिवसानंतर, काही वेळेनुसार. आणि त्यामुळे आपल्याला परत कर्म हे करावंच लागतं. परंतु अक्षय तृतीया हा दिवस असा आहे की या दिवशी जे आपण कर्म करणार आहोत म्हणजेच भगवंताच्या भक्तीमध्ये लीन झालो तर त्यापासून मिळणारं फळ आपल्याला अक्षय आहे, कधीच संपणार नाही. हा एक मौका आहे आपल्याला जीवनामध्ये अक्षय फळ मिळवण्याचा. आणि मित्रांनो, याच अक्षय तृतीयेची सुंदर अशी कथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ही कथा प्रथमच यूट्यूबवरती. ही अक्षय तृतीयाची कथा पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला मिळणारं फळ सुद्धा अक्षय आहे बघा. पण प्रत्यक्षात भगवंताने या ठिकाणी सांगितलं. यासाठी ही अक्षय तृतीयाची कथा आपण शेवटपर्यंत ऐका आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. आणि ही कमेंट दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला फळ मिळणार आहे आणि ते अक्षय असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, गोष्ट आहे प्राचीन काळची. या पृथ्वीवरती अनेक महान राजे होते, साधू संत मुनी भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होत होते. परंतु कर्माचं चक्र हे चालूच असता, कधीही संपत नाही. आणि या पृथ्वी तलावरती एका राज्यामध्ये एक ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण आणि त्याची पत्नी, दोघेही पती पत्नी कष्ट मेहनत करून जीवन जगत होते. परंतु ब्राह्मण जी होता ना त्याच्या जीवनामध्ये 18 दारिद्र्य होतं बघा, फार गरिबी त्याची. परंतु हा ब्राह्मण भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होता आणि समाधानी होता. लवकर उठावं, स्नान करून भगवंताची भक्ती करावी आणि गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी भिक्षा मागावी आणि आपला उदरनिर्वाह हा ब्राह्मण करत होता. त्याच्याकडे कुठलीही संपत्ती नव्हती, परंतु या ब्राह्मणाकडे फक्त एकच संपत्ती होती आणि ती म्हणजे त्याची पत्नी. अतिशय सुंदर दिसाय, पतिव्रता होती की आपली पतीची सेवा करणारी होती आणि भगवंताची भक्ती करणारी होती आणि अतिशय नम्रतेने वागणारी होती. दिवसामागून दिवस चाललेले होते आणि एके दिवशी त्याची पत्नी त्याला म्हणाली, स्वामी, आपण दररोज घराच्या बाहेर पडताय, भिक्षा मागताय आणि आपला उदरनिर्वाह चाललाय, परंतु 2 वेळचं आपल्याला अन्न मिळेल एवढंही तुम्हाला त्या ठिकाणी धन मिळत नाही. आणि याच्या पाठीमागं पूर्वजन्मीची अडचण आपल्या असावी, पूर्वजन्मीचं काहीतरी कर्म आपण वाईट केलेलं असावं आणि त्यामुळे आपल्याला हे दिवस आता आलेले आहेत. स्वामी, माझे एक ऐकता का हो? आपल्या गावामध्ये वशिष्ठ नावाचे मुनी आलेले आहेत, फार ज्ञानी आहेत ते. त्यांना भूत आणि भविष्य सगळं समजतंय. तुम्ही त्या ठिकाणी जा आणि आपली अडचण त्यांना सांगा, नक्की ते आपल्याला उपाय सांगतील. आता ब्राह्मणाने हे सगळं आपल्या पत्नीचं ऐकलं आणि गावाच्या बाहेर घनदाट असणारं जंगल आणि या जंगलामध्ये वशिष्ठ मुनी त्या ठिकाणी राहत होते. वशिष्ठ मुनींच्या ठिकाणी हा ब्राह्मण गेला आणि वशिष्ठ मुनीच्या पायाशी नतमस्तक झाला आणि सगळे आपली व्यथा सांगू लागला की माझा जन्म झाल्यापासून माझ्या पाठीमागं दारिद्र्य. हा ब्राह्मण सांगू लागला, म्हणजे जसा मी मोठा झालो, विवाह माझा झाला, परंतु धन हे मी कधी बघितलं नाही. भिक्षा मागून मी पोट भरतोय तरी सुद्धा 2 वेळचं अन्न सुद्धा मला मिळत नाही. आणि एवढी भगवंताची सेवा मी करतोय, प्रत्येक क्षण भगवंतानं दिलाय आणि भगवंताचं नामस्मरणही करतोय,
मग माझ्या पाठीमागं हे दारिद्र्य का? आता हे सगळं बोलणं त्या ब्राह्मणाचं ऐकल्यानंतर वशिष्ठ ऋषींनी डोळे झाकले आणि आपल्या ज्ञानानं त्या ठिकाणी पाहिलं ब्राह्मणाचा भूतकाळ. लक्षात घ्या, वशिष्ठ ऋषींच्याकडे फार मोठं तपोबल होतं आणि या तपोबलानं त्या ब्राह्मणाचं सगळं पाठीमागचं पाहिलं बघा, भूतकाळ. आणि सांगू लागले वशिष्ठ मुनी की हे ब्राह्मण देवता, पूर्व जन्मामध्ये फार मोठा तू धनी होता, फार मोठा धनी होता. तुला 4 मुलं होती, परंतु तू एवढा चेंगूस होता, चिकट होता, त्या धनाचा उपयोग तुझ्या मुलांसाठी सुद्धा तू केला नाही, तुझ्या पत्नीसाठी सुद्धा तू उपयोग केला नाही त्या धनाचा. 2 वेळचं अन्न असेल तर एकच वेळ तू तुझ्या मुलांना अन्न देत होता, पत्नीला अन्न देत होता आणि धनाचा तू साठा करत होता. आणि भगवंताची भक्ती तू करत नव्हता. परंतु मृत्यू समयाच्या अगोदर तू 5 दिवस भगवंताच्या भक्तीत लीन होऊन गेला आणि तुझा मृत्यू झाला. परंतु भगवंताची शेवटी भक्ती केलीस तू. मृत्यूच्या समयी भगवान श्री हरिविष्णुदेवाचं नामस्मरण केलं, त्यामुळे तुला या जन्मामध्ये ब्राह्मणाचं शरीर मिळालं. ब्राह्मणाचं शरीर मिळालं, परंतु पूर्वजन्मीचं जे कर्म होतं त्याच्यामुळे तुला दारिद्र्य आलं. धनाचा उपयोग तू केलाच नाही, मुलांना दिलं नाही, पत्नीला दिलं नाही, समाजाला दिलं नाही. त्यामुळे या जन्मामध्ये तुला दरिद्र ब्राह्मण जन्माला यावं लागलं. आता हे सगळं वशिष्ठ मुनींचं बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मणाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या आणि त्या ठिकाणी तो वशिष्ठ मुनींना म्हणाला की महाराज, मला काहीतरी उपाय तुम्ही सांगा आता. आणि वशिष्ठ मुनींनी त्या ठिकाणी या ब्राह्मणाला उपाय सांगितला की हे ब्राह्मण देवता, आता अक्षय तृतीया ही उत्तम प्रकारची तिथी जवळ आलेली आहे आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी तू भगवंताच्या भक्तीत लीन होऊन जा. दिवसभर जे तुला दान जमेल त्या पद्धतीने तू दान कर. मुठभर का होईना तांदूळ तू गरजवंताला दान कर आणि भगवान श्री विष्णुदेवांच्या नामस्मरणात लीन होऊन जा तुम्ही सगळं, दोघंही पती पत्नी. मग पहा, तुझं दारिद्र्य नक्की निघून जाईल. विश्वास कर, दुमत होऊन देऊ नको. आता हे सगळं बोलणं ऋषींचं ऐकल्यानंतर हा ब्राह्मण त्या ठिकाणी नतमस्तक झाला पायाशी. परत आज्ञा घेतली परत जाण्याची आणि माघारी घरी आला तो आपल्या झोपडीमध्ये. आणि अक्षय तृतीयेचा दिवस तो आला आणि त्या दिवशी लवकर ते ब्रह्ममुहूर्तावर उठला बघा. लवकर हा ब्राह्मण, दोघं पती पत्नी, देवाची पूजा अर्चा केली आणि भगवंताच्या भक्तीत दिवसभर लीन होऊन गेला बघा ब्राह्मणा, दोघंही पती पत्नी, विश्वासानं अगदी. आणि याच्यानंतर या ब्राह्मणानं थोडंसं तांदूळ त्याच्या घरात होतं ते दान सुद्धा केलं बघा ब्राह्मणानं. ब्राह्मण असून दान केलं गरजवंताला आणि सगळ्याचं पुण्य हे अक्षय मिळालं बघा ब्राह्मणाला. लक्षात घ्या, जन्मच नाही परत या ब्राह्मणाचा. भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होऊन गेला ब्राह्मणा, भगवंताच्या भक्तीत, आणि भगवंताच्या पायाशी जागा मिळाली. मग मित्रांनो लक्षात घ्या, अक्षय तृतीया हा दिवस फार महत्त्वाचा मौका आहे आपल्या जीवनामधला आलेला आहे. आपल्याला 84 लाख योनीतून मुक्तता होण्याची एक संधी आहे आपल्याला. भगवंताच्या भक्तीत लीन होऊन जा दिवसभर. आपल्याकडे धन असेल तर गरजवंताला नक्की दान करा. आपण थोडं काय जे असेल तरी सुद्धा गरजवंताला दान करा. विश्वासानं भगवंताच्या पायाशी जागा तुम्हाला निश्चित मिळणार. फक्त भगवंताचं नामस्मरण करा. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. मित्रांनो, सुंदर अशी कथा आवडली ना, तर आम्हाला एक कमेंट जरूर करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. याच्या माध्यमातून आपल्याला पुण्यसुद्धा प्राप्त होईल, यात शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.